मार्गदर्शक विनंती। सन्माननीय मार्गदर्शक समृद्ध साहेब आणि सन्माननीय मार्गदर्शक आपले पूजेकर साहेब आणि सर्व आणि या चर्चा सत्राला जे सुंदर या ठिकाणी आपलं संचलन करत आहेत, असं संचलन करते सन्माननीय कृष्णभाऊ देशमुख। प्रामुख्याने या उपस्थित या चर्चा सत्राला पालेपेंडे आणि बाहेरून आलेले सेवक सेविका आणि बालसेवक या सर्वांना नमस्कार। तर मानव जागृती करता तत्व शब्द नियमाच्या आधारे सुंदर चर्चा सत्र या ठिकाणी चालू आहे। म्हणून म्हटलेलं आहे की मैफिल ढूंढवायची, मैफिल ढूंढवायची जा ज्ञान ज्ञान मिले, मंदिर ढूंढवायचा जहाँ पे सही भगवान मिले, गुरु ढूंढवायचा जहाँ पे आत्मज्ञान मिले, और मार्ग ढूंढवायचा जहाँ पे सुख और समाधान मिले। श्री नरेंद्र शिवंकर यांनी सांगितलेल्या मार्गातील कारण कशासाठी मार्गात आले, त्या कुटुंबावरती काय दुःख होते आणि दुःखाचं निवारण करण्यासाठी त्यांनी कुठल्या ना कुठल्या म्हणजे तांत्रिक मानसिक आणि डॉक्टरचा उपचार केला, परंतु त्यांचे दुःख दूर झाले नाही। या ठिकाणी बसलेला प्रत्येक सेवक हा कुठल्या ना कुठल्या दुःखातून, कुठल्या ना कुठल्या व्याधीतून, कुठल्या ना कुठल्या आर्थिक अडचणीतून त्याने या मार्गामध्ये प्रवेश केलेला आहे। म्हणून म्हटलेला आहे, म्हणून म्हटलेला संसार में क्या सुख था, अरे संसार में क्या सुख था, हालत नजर में आ रही थी, सुख तो कभी देखा ही नहीं था। मरखट उमरिया छा रही थी, कासे हुए बूढ़े हुए कहीं मर गए, कुछ ना किया, क्यों रो रहा अब साध ले, नहीं तो जन्म देर गया। अनेक आम्ही काय की देव देवतांचा, अनेक आम्ही म्हणजे बुवा बाजींचा, अनेक महाराजांचा नव्हे अनेक जाणत्याचा मी प्रयोग केला। आमचे दुःख निवारण करण्यासाठी प्रत्येकाने गेलो आम्ही। बाबांनी झुमके शाहूकाराचं घर विकत घेतलं, त्या घरामध्ये एक मुसलमान मेला होता आणि तो मुसलमान बाबाच्या कुटुंबातील लोकांना, कुटुंबातील लहान मुला बाळांना सतावीत होता। बाबाच्या कुटुंबातील अनेक जीव त्या म्हणजे आपल्या मुतात्म्याने म्हणजे त्या शैतानाने बाबांच्या कुटुंबात जीव घेतलेले होते। बाबांना 3 मुलं होती, बाबांना 3 मुलं होती। एकाचं नाव होतं सुभाष, दुसऱ्याचं नाव होतं गंगा आणि तिसरा म्हणजे डॉक्टर मनोहर पुत्रीकर, तो जिवंत आहे। बाबांचे 2 मुलं गेली, कुत्र्यासारखा भू भू असा आवाज काढत, आणि बाबांचे 2 मुलं गेली, तिसरा मुलगा एक जिवंत आहे। एवढी कठीण परिस्थिती बाबांच्या घरी होती। परंतु म्हणतात ना माणूस जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा प्रयत्नांती परमेश्वर, आणि कुठतरी परमेश्वर माणसाला भेटत असते। अशा त्याचा एक संन्यासाचा मुलगा, त्याचं नाव काय होतं ऐकून घ्या, त्याचं नाव होतं आत्मारामजी सांगडीकर। आत्मारामजी सांगडीकर, मुक्काम पावनगौडा म्हणजेच मौदा, हे त्यांचं नाव होतं। आणि त्यांनी काय केलं, बाबांना जीवन जगण्याचा मार्ग सांगितला, एक मंत्र दिला, आणि त्या मंत्राच्या आधारे बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त केली, आणि आपलं जीवन, आपल्या कुटुंबाचं जीवन हे बाबांनी सुखी केलं। बाबांनी त्यागाचे कार्य 5 जानेवारी 1946 ला पूर्ण केले। तरी पण बाबांना परमेश्वराची ओळख नव्हती, तरी बाबांना परमेश्वराची भगवान कुठे आहे, भगवान कुठे आहे हे सुद्धा बाबांना कळलं नव्हतं। आणि ते कळण्यासाठी बाबांना पुन्हा 2 वर्ष लागली, आणि 25 ऑगस्ट 1948 ला बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली। बाबांनी त्यागाचे कार्य केले, बाबांनी त्यागाचे कार्य केले, परंतु परमेश्वर कुठे आहे बाबांना कळला नव्हता। म्हणून म्हणतात ना की रामायण हा सीतेमुळे घडला,
महाभारत हा द्रौपदीमुळे घडला, परंतु बाबांनी या मार्गाची व्याप्ती एका परमेश्वराची प्राप्ती एका स्त्रीमुळे घडली आणि त्या बाईचं नाव होतं शांताबाई रंगारी. आणि शांताबाई रंगारीच्या माध्यमातून बाबांना एका परमेश्वराला ओळखता आला. एक परमेश्वराची कृपा बाबांना संपादन कृपा संपादन केली बाबांनी शांताबाई रंगारीच्या माध्यमातून. कारण की बाबांनी ज्या जगाचे कार्य पूर्ण झाले होते, परंतु त्या बाईला जो म्हणजे पलित होता, तिच्या अंगात जो सैतान होता, कारण ती बाई स्वतःच्या गालाचा मांस ती स्वतः ओरगळून खात होती, स्वतः गालाचं मांस ओरगळून खात होती. बाबा तिच्यावरती फुका मारायचे, तीर्थ बनवून द्यायचे, पुन्हा जायची, पुन्हा वापस यायची, परंतु तो सैतान तिच्या अंगातून निघत नव्हता. म्हणून काय केलं महान किंवा सुंदरजींनी बाबांना सांगितले, भगवान बाबा हनुमानजी, हे भगवान बाबा हनुमानजी, संसार में ऐसी कौन सी शक्ति है, संसार में ऐसी कौन सी शक्ति है इस बाई का जो फलित है, इस बाई का जो शैतान है एक पल में निकाल सके. तो भगवान बाबा हनुमान जी म्हणतात, सेवक तू मुझे कहाँ ढूंढ रहा है, मैं 24 घंटे तेरे पास हूँ, जिस दिन तेरे शरीर से सूख जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा. पण बाबांना काय आठवलं, बाबांना आठवलं की शरीरात असणारी कोणती वस्तू आहे का ज्यामुळे मी जिवंत आहे, बाबांना आत्मा आठवला. म्हणून यापूर्वी चर्चा झाली, ही चर्चा बैठक कशासाठी, ही चर्चा बैठक कशासाठी, चर्चा बैठक कशासाठी, तर तुमचे जे आत्मे निस्तेज पावलेले आत्मे, तुमचा जो आत्मबल कमी झालेला आहे, तुम्हाला एका परमेश्वराची ओळख करून देण्यासाठी हा जो ज्ञान आहे आणि ज्ञान मिळवण्यासाठी ही चर्चा बैठक आहे. ज्ञान मिळवण्यासाठी चर्चा बैठक आहे. कारण या मार्गामध्ये 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. त्या 3 म्हणजे ज्ञान, भक्ती आणि कर्म. ज्ञान, भक्ती आणि कर्म. बाबाजवळ ज्ञान होता, बाबाजवळ ज्ञान होता म्हणून त्यांना परमेश्वर ओळखता आला. कारण ज्ञानामुळे परमेश्वर ओळखता येते. बाबांनी भक्ती केली, भक्ती करणाऱ्या माणसाला परमेश्वर भेटतो. बाबांनी भक्ती केली, बाबांना परमेश्वर भेटले, बाबांना परमेश्वर भेटले, पण परमेश्वर बाबांना मदत करत नव्हते. का बरं मदत करत नव्हते, कारण बाबांनी कर्म केले नव्हते. आणि परमेश्वर ज्याच्याजवळ कर्म आहेत, त्या कर्मयोगाला काय होते, परमेश्वर त्याला मदत करते, परमेश्वर मदत करते. कुणाला, कर्म. बाबांनी कोणते कर्म केले मग, अरे बाबांनी गीता हवन केले, हवन करणे कर्म आहेत. बाबांनी गीता हवन केली, बाबांनी 6 वर्षाचा त्याग केला, पहाटेला उठले, तत्व शब्द नियमाचा जो होता त्याचं पालन केलं, इमानदारीने वागण्याचं कार्य केलं, सत्याला जागवण्याचं कार्य केलं. तेव्हा कुठे बाबांना त्या परमेश्वराने मदत केली आणि शांताबाई रंगारीचं हे दुःख दूर झाले. बाबांनी म्हटलं होतं, हे बाई हे आखरी भूक आहे, आखरी भूक. कारण बाबा त्रासले होते, त्या बाईचं सैतान निघत नव्हता, हे आखरी भूक आहे. शब्द 3च होते, हे आखरी भूक आहे. लक्ष्मणा सुद्धा सीतेला 3 शब्द सांगितले होते, रेषा ओलांडू नको. आणि द्रौपदी दुःख कशामुळे घेतलं, अंध के पुत्र अंध, हे 3च शब्द. अंध के पुत्र अंध, तर हा शब्द जर द्रौपदी वापरला नसता तर दुर्योधनाचा स्वाभिमान दुखवला गेला असता, आणि दुर्योधनाचा स्वाभिमान दुखवला गेला नसता तर द्रौपदीचं वस्त्रहरण झालंच नसतं. याला अमर्याद भाषा. म्हणून बाबांनी काय सांगितलंय, मर्यादा सांगितली आहे. सीतेनं मर्यादा ओलांडली म्हणून सीतेचं हरण झालं, कारण लक्ष्मण रेषा ओलांडली होती. द्रौपदीने सुद्धा आपल्या भास्त्र्याला कशा पद्धतीने बोलावं त्याचं भान न ठेवता शब्दाची तिनं मर्यादा ओलांडली होती. म्हणून दुर्योधनाचा आपला काय की
जो इगो होता, जो अहंकार होता, तो जागृत झाला आणि दुःखास द्रौपदी गेली. कारण आहे आमच्या जवळ तेच आहे. आम्हाला सुद्धा अहंकार आहे आणि अहंकार आणि लोभ हे दुःखाचे मूळ कारण आहे. अहंकार आणि लोभ दुःखाचे मूळ कारण, दुःखाचे मूळ कारण. अहंकारामुळे माणसावरती दुःख येतात आणि त्या अहंकाराचा नाश हा परमेश्वर करीत असतो. या जगाच्या पाठीवर असे कितीतरी मोठे झाले असतील, रावण झाला, कंस झाला, सब गेले, सब गेले, अहंकारामुळे गेले. कोण म्हटलेलं आहे, मान करण तो मर गए, मान करण तो मर गए, रावण जिसका वंश, ये तीनों को तो मान लो, रावण, कौरव और कंस. हे तिघे गेले. कशामुळे गेले? अहंकाराने. यांना अहंकार होता, आम्ही राजे, आमच्या का कमी आहे, भगवान म्हणजे काय, आमच्यासाठी एक तुच्छ आहे, सर्व आम्ही या जगाचे पालन करते, पोषण करते आम्हीच आहोत, हा अहंकार त्यांना झाला होता. म्हणून त्या अहंकारापायी हे तिघे गेले. अहंकारापायी गेले. माणसाला अहंकार नसावा. फक्त काय की भगवत कृपा चालविण्यासाठी बाबांनी फक्त आम्हाला शब्द दिला. फक्त आम्हीच आमच्या व्यतिरिक्त भगवत कृपा हे चालवण्याची किंवा मार्गदर्शन करण्याची ही कोणालाच म्हणजे आपली म्हणजे मान्यता नाही. हा झाला अहंकार, हा झाला अहंकार. पण अहंकार हा मिटत असते बेटा, अहंकार हा मिटत असते. अहंकार कधीही म्हणजे टिकत नसते. म्हणून माणसानं कधी अहंकार करू नये. पृथ्वी बी कैती थी. पृथ्वीला वाटलं होतं की माझ्यासारखी मोठी, हा एवढा मोठा विस्तीर्ण या जगाच्या पाठीवर फक्त मीच मोठी आहे, कारण संपूर्ण जग हे माझ्या पाठीवर बसला आहे. ही म्हणजे काय की अहंकार त्या पृथ्वीला झाला होता. म्हणून पृथ्वी कहती थी कि मैं हूं सबसे बड़ी. ऐसे ऐसा बोला है पृथ्वी, तू काय की बड़ी, तू तो मेरे सिर पे खड़ी. शेषनाग म्हणते शेषनागाच्या सिरावर पृथ्वी उभी आहे, तो शेषनाग बोलते पृथ्वी तू काय की बड़ी, तू तो मेरे सिर पे खड़ी. एक जैसी मारो को डुबोन तक अहंकार झाला शेषनागालाही. शंकर जी बोले, हे शेषनाग, अरे तू काय का बड़ा, तू तो मेरे गले में बड़ा. तू आपल्या गळ्यात म्हणलं होतं शंकरजी, तू काय का मोठा आहे, तुझ्यापेक्षा मी मोठा आहे. शंकरजीला कुठला गर्व झाला. तेव्हा कैलास पर्वत का म्हणते, हे शंकरजी, अरे तू काय का बड़ा, तू तो मेरे ऊपर खड़ा. कारण त्या कैलास पर्वतावर शंकरजी हा ध्यान तपस्या कराय, त्याच्यावर उभा आहे. तू काय का मोठा आहे, तू तर माझ्यावर उभा आहे, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. कैलास पर्वतात सुद्धा गर्व झाला. तेव्हा भगवान बाबा हनुमानजी म्हणतात, हे कैलास पर्वत, तू काय का बळा, तू तो मेरे हात पे पडा. कारण त्या परमेश्वरानं भगवान बाबा हनुमानजीला त्या पर्वताला हातावर उचलला. मोठे कोण आहेत? मोठे भगवान बाबा हनुमानजी आहे. तो परमेश्वर मोठा आहे सर्वांपेक्षा. कोणीच मोठे नाही, कोणीच मोठे नाही. सर्व नद्या जे का मास आपल्याला मिळालेले आहेत, अरे सर्व नद्या जे का मास आपल्याला मिळालेले आहेत, तेव्हा एखाद्या नदीला मी मोठी म्हणण्याचा गर्व करू नये. कारण या नद्या वाहिल्यानं वैगंगा पैगंगा सर्व एका महासागराला मिळालेल्या आहेत. आणि सर्व मानवाच्या डोक्यावर जेव्हा एकच सूर्यमंडल विराजमान आहे, सर्व मानवाच्या डोक्यावर एकच सूर्यमंडल विराजमान आहे आणि तो सर्व मानवांना समान प्रकाश देते, तेव्हा एखाद्या मानवानं मी मोठा म्हणण्याचा अहंकार कधी करू नये. आणि सर्व मंडळ जे का बाबाने निर्माण केले, आणि सर्व मंडळ जे का बाबाने निर्माण केले, तेव्हा एखाद्या मंडळाने मी मोठा म्हणण्याची शेकी मिळवू नये. आणि सर्व कार्यकर्ते जे का बाबाचे आहेत, जेव्हा सर्व कार्यकर्ते जेव्हा बाबाचे आहेत, तेव्हा त्या कार्यकर्त्याने शेवका फूट पाडण्याचं कृत्य करूच नये. आणि सर्व सेवक जे का परमेश्वराचे आहेत, आमच्या कार्यकर्त्याचे नाही, सर्व सेवक जे का परमेश्वराचे आहेत, तर सेवकांनी गावागावात आपल्यामध्ये फूट पाडूच नये. तेव्हा झाल्याचा मानव धर्म कळला असं आपल्याला म्हणता येईल. नाहीतर मानव धर्म हा कळलाच नाही. मानव धर्म अजूनही कळला नाही, अजूनही कळला नाही मानव धर्म. जे मानवाचा विरोध करत असतील, कारण की हा मानव धर्म की जय म्हणते. कोणता मानव धर्म की जय?
सत्य मर्यादा प्रेम कायम करने वाले असा हा जो मानव धर्म आहे, अशा मानव धर्म की जय म्हणते. असा मानव धर्म ज्याचा जय जयकार करते सर्व मानव, आणि तो मानवाचा जर कोणी विरोध करत असेल तो खऱ्या अर्थाने तो मानव येऊ शकत नाही असं मी म्हणेन, आणि तो मानव धर्माचा सेवक येऊ शकत नाही. कारण बाबांनी जेव्हा मानव धर्माची जेव्हा स्थापना केली, मानव जेव्हा धर्माची स्थापना केली, तेव्हा सर्व शास्त्रांचा अभ्यास करून बाबांनी विनंती आणि प्रार्थना साऱ्या गोष्टीचा विचार करून हा मार्ग बनवला. कारण की 6 ऑगस्ट 1942 ला जर अरुणा असपल्लीनं जर त्या लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवला नसता तर 9 ऑगस्ट 1942 हा क्रांती दिवस आला नसता. आणि 9 ऑगस्ट 1942 हा क्रांती दिवस आला नसता तर 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला नसता. आणि 15 ऑगस्ट 1947 ला जर भारत देश स्वतंत्र झाला नसता तर 1950 ला हा प्रजासत्ताक दिन आलाच नसता. आणि त्याचप्रमाणे जर 24 नोव्हेंबर 1945 ला बाबांनी त्यागाच्या कार्याची सुरुवात केली नसती तर 6 जानेवारी 1946 ला बाबांनी त्यागाच्या कार्याची समाप्ती केली नसती. आणि 6 जानेवारी 1946 ला तर बाबांनी त्यागाच्या कार्याची समाप्ती केली नसती तर 25 ऑगस्ट 1948 ला बाबांनी का परमेश्वराची प्राप्ती झालीच नसती. आणि 25 ऑगस्ट 1948 ला तर बाबांना एका परमेश्वराची प्राप्ती झालीच नसती तर 23 फरवरी 1949 ला मानव धर्माची स्थापना झालीच नसती. आणि 1949 ला तर मानव धर्माची स्थापना झालीच नसती तर आम्ही तुम्ही कदाचित काही लोकांच्या हाळाचा पता लागला नसता. आणि आम्ही या ठिकाणी आम्ही आलो असतो एकत्रित जमा झालो नसतो. एवढी महान कृपा त्या सद्गुरूची कृपा आहे, एवढी त्या महान त्या सद्गुरूची कृपा आहे. आणि ती कृपा आम्हाला आमच्या जीवनात जीवनभर हे टिकवून ठेवणे हे आमचं कर्तव्य बनते. आता काय की बसले साहेब बोलून गेले, अरे माणूस जेव्हा मरते ना आपण सांगता 500 रुपये रोजी जाईल. अरे देणारा भगवान आहे, घेणारा पाहिजे, घेणारा भगवान आहे, घेणारा पाहिजे आणि घेता पाहिजे. आणि घेण्यासाठी काय मिळवलं पाहिजे? ज्ञान. या ठिकाणी आला त्या परमेश्वराला वाटते, त्या भगवंताला वाटलं की माझा सेवक माझ्या कार्यक्रमाला आपली रोजी रोटी पण आलेला आहे, त्याला देणं मी भाग पाडायचंय, त्याचा देणं लागतो मी देणं. माणूस ज्या समाजात जन्माला आला, लहानाचा मोठा झाला, त्या समाजाच्या अंगा खांद्यावर खेळायला लागला, त्या समाजाचा मी देणं लागतो, घेणं लागत नाही. ही भावना माणसाच्या प्रत्येक माणसाच्या भावना लक्षात असावी. अरे जन्म आणि मृत्यूचा अंतर किती आहे? अरे जन्म आणि मृत्यूचा अंतर किती आहे? किती अंतर? तुम्ही केव्हा म्हणायची याची कल्पना आहे? अरे जन्म आणि मृत्यूचा अंतर फक्त एका श्वासाचा आहे. श्वास हा जो श्वास आहे ना, हा श्वास कुठला माणूस गेला. म्हणून कोणी म्हणजे आताच होता, आताच बोलला, आताच गेला. जन्म आणि मृत्यूचा अंतर एका श्वासाचा आहे. म्हणून म्हटलेला जो श्वास घेतला तपला, जो श्वास घेतला तपला, अधिकार नाही पुढच्यावरती. नीतीने दिले श्वास मोजून एकही ना मिळेल त्याच्यावरती. येता सोबत काही नव्हते, जाता सारे इथेच नाही. ज्याचे उठते त्यानं नेलं, तिथली माती इथेच राहील. हे उष्ण दिलं परमेश्वरानं. हा नरदेह आहे ना, हा परमेश्वरानं दिलेला नरदेह आपल्याला उष्ण नरदेह भेटलेला आहे. कारण हा जो नरदेह आहे, हा नरदेह त्याला एक दिवस आपल्याला परत करणे. परत करायचा कसा? बाबांनी पूर्वीच सांगितलेलं आहे, सतयुग आने वाला आहे, तेव्हा जात घ्या. आणि सतयुगात जायचं असेल हा नरदेह कसा असावा? हा नरदेह कसा असावा? हा नरदेह तेवढा स्वच्छ असावा. हा नरदेह तेवढा मोक्ष प्राप्तीच्या योग्य पात्र असावा की जेणेकरून त्या मोक्ष प्राप्ती मिळवण्यासाठी जे पाहिजे आहे ते मिळवण्यासाठी असावा. कारण माणूस मेल्यानंतर काही घेऊन जात नसते, म्हणून मेलेल्या माणसाच्या कपड्याला ठिकाण असते. आज तुमच्याकडे शुद्धता मला माहित नाही, पण जो कपंच्या सुरतात जो माणूस मरते ना, त्या माणसाच्या कपड्याला ठिकाण असते. कारण माणूस मेल्यानंतर काय घेऊन जात नसते. अरे माणूस जर मरते ना तर बायको कुठपर्यंत येते? बायको इस्लामपर्यंत. कशासाठी? बांगड्या फोडण्यासाठी, दस्तुरी तोडण्यासाठी, मळमळ तुटण्यासाठी. माणसाची बायको येते
विटांब्यापर्यंत हा समाज येतो, स्मशान घाटापर्यंत आपल्याला कार करण्यासाठी आणि पोरगा येते टिकोरी फोडण्यासाठी. पण ज्या माणसाची कीर्ती आहे ना, ती कीर्ती जाते स्वर्गापर्यंत. सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रहे किरत कबीर. जे माणसाची कीर्ती आहे, फक्त जे माणसाची कीर्ती हा माणूस फक्त घेऊन जात असते, चांगलं का वाईट. कारण का मला माहित आहे या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे. आपल्या काय की पूजन साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्याची चर्चा होणार आहे. ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्या मार्गदर्शनाच्या माणसाची चर्चा होणार आहे. अत्यंत सुंदर मार्गदर्शन आणि चांगला व्यक्ती म्हणून. पण आपल्या सुद्धा जीवन असंच जगायचं आहे. आपल्या सुद्धा जीवन असंच जगायचं आहे की आपल्याला फक्त कीर्ती घेऊन जायची आहे. आपल्याला कीर्ती घेऊन जायची. माणूस फक्त कीर्ती घेऊन जाते, चांगलं किंवा वाईट. ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून चांगलं जर वागायचं असेल, आपली कीर्ती जर चांगली मिळवायची असेल, तर आपल्याला चांगलं कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत आवश्यक आहे. म्हणून चांगले कर्म केलं करणं हे आपले प्रथम कर्तव्य बनते. तेव्हा तिथे खऱ्या अर्थाने आम्ही बाबांची सेवक आहोत. खऱ्या अर्थाने बाबांची सेवक आहोत. बाबांनी भगवतमध्ये 3 शब्द सांगितले आहेत. फक्त 3 शब्द. हे भगवत गुणाचे शब्द आहेत. कोणते 3 शब्द आहेत? सत्य, मर्यादा आणि प्रेम. सत्य, मर्यादा आणि प्रेम हे 3 शब्द या कुटुंबामध्ये आहेत. या 3 शब्दाचं जेव्हा पालन त्या कुटुंबात आहे ना, त्या कुटुंबाचं काही बालाबाप होत नाही. कारण का जे 4 तत्व आहे, हे 4 तत्व आपल्या मकानाचं फाउंडेशन आहे. हे 4 तत्व मकानाचं फाउंडेशन आहे. 3 शब्द या घराच्या भिंती आहेत आणि 5 नियम हा घराचा छप्पर आहे. 5 नियम हे घराचा छप्पर आहे. त्याच्या वेळी आपली वेळी वावा होते, घर चांगलं आहे, आपण नियमानं वागतो, चांगला वागतो, साऱ्या गोष्टी करतो, तर आपल्या लोक म्हणतात हा कुटुंब चांगला आहे. म्हणून जे नियम आहे ते घर छप्पर आहे. आणि ते छप्पर शाबूत ठेवायचं असेल तर आपल्याला नियमाचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता कुणीतरी म्हटलं काय की 12 वाजता 1 वाजता झोप कसं नाही. कसं नाही. 12 वाजता झोप लावली पाहिजे, 6 वाजता 3 वाजता झोप लावली पाहिजे, हे काही आवश्यक नाहीये. बाबांनी जेव्हा ह्या जो मार्गाचा प्रसार केलं तेव्हा बाबा काय दौरे करायचे. बाबा दौरे करायचे. बाबांनी फक्त मनामध्ये परमेश्वराचं नामस्मरण करायचे. म्हणून काय बाबांना परमेश्वर शिकली नाही किंवा मदत केली नाही. हा असं निवड अगरबत्ती लावला आपण, निवड कापडाची चोच लावली, तेलाचा दिवा लावला आणि परमेश्वराची भक्ती केली म्हणजे मी परमेश्वर मिळवला असं नाही. तर साऱ्या गोष्टी तुमच्या कर्मावर डिपेंड करतात. तुमचे कर्म चांगले असावे आणि जेव्हा तुमचे कर्म चांगले असतील तर परमेश्वर तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की सांगतो. अरे भगवंताला तुम्ही चोच लावली, भगवंताला योग मागितलं, परमेश्वरा मला 20 कन्या दान झालं पाहिजे, मला 20 कन्या दान झालं पाहिजे. तुम्हाला 20 कन्या दान देणार नाही. अरे तुम्हाला तुमचे कर्म करावे लागतील. तुम्हाला जर निंदन करावं लागेल, हात मारावं लागेल, औषधी मारावं लागेल, तेव्हा तुम्हाला म्हणजे आपले कर्म करणे अत्यंत आवश्यक आहेत. हा मार्ग कर्मारूढ आहे. आणि भगवान विष्णू सांगतात आपल्या गीतेमध्ये की कर्म हे महत्वाचे आहे. कर्म हे अत्यंत महत्वाचे आहेत. कारण कुठल्या लोभात लोक आपले कर्म करत का? कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. तिने आपल्या कर्मामध्ये परमेश्वर सुटला होता. तिने आपल्या कर्मामध्ये परमेश्वर सुटला होता. आणि म्हणून त्या परमेश्वराला जवळ ठेवण्यासाठी कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. कर्म चांगले अत्यंत आवश्यक आहे.